आदर्श महाविद्यालयात विद्यापीठ पदवीदान समारंभ उत्साहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, आदर्श महाविद्यालय उमरगा, श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर स्नातकांना पदवीदान करण्यात आले। आदर्श महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेला दीक्षांत समारंभ अर्थात पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रारंभी स्नातक व प्रमुख उपस्थितांच्या समवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली। माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, संचालक मल्लीनाथ दंडगे, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड सह उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी प्राध्यापक शफी मुल्ला यांनी विद्यापीठ गीताचे सादरीकरण केले। दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील हे होते। माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, संचालक मल्लीनाथ दंडगे, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, प्राचार्य डॉक्टर विजयकुमार सरपे, प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, विनायकराव पाटील, संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांच्या शुभ हस्ते BA BCom, BSc, MA, MSc, MCom, BCA या विविध विद्याशाखांमध्ये पदवी प्राप्त केलेल्या स्नातकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले। माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या उच्च शिक्षणाच्या विस्तारित ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा। ज्ञानदान व प्रेमदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे पाटील यांनी स्पष्ट केलं। अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील म्हणाले की स्वप्नांना जिद्दीचे पंख लावा, अपयशाची पर्वा कधीच करू नका, तुमची स्वप्न पॅकेजच्या नावाखाली विकू नका, गुणवत्तेच्या शिक्षणाचा उपयोग देशहितासाठी करा। भारत हा तरुणांचा देश आहे, आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग उत्कृष्ट समाज निर्मितीसाठी करा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी रामकृष्णपंत खरोसेकर यांचे भाषण झाले। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती यांनी केले। प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदडे, प्राध्यापक डॉक्टर भास्कर शिंदे, प्राध्यापक देविदास चव्हाण यांनी पदवी वितरण विद्यार्थी वाचन केले। आभार प्राध्यापक डॉक्टर राम सोलंकर यांनी मानले। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, BA-DA काळ अतिशय लाखो रुपये या संस्थेमध्ये निर्माण होत गेले, पण आम्ही सर्वजण त्या काही पैशाला हात न लावता ही संस्था उभी केली ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून आम्ही सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत। या संस्थेमध्ये संस्था उभ्या करत असताना अतिशय निष्ठुरपणे, प्रामाणिकपणे आणि कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचे सर्व सहकारी, संस्थेतून निवृत्त झालेले सुद्धा सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच पदवी घेण्यासाठी आलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठाने निर्णय घेतल्यानंतर आम्हाला सुद्धा तुम्हाला दीक्षा देत आहे। तुम्हाला दीक्षा देत असताना तुमच्या डोक्यात एक विषय असू द्या की तुम्ही संस्थेत कुठला शिकलात आणि कॉलेजमध्ये कुठलं शिकलात, मला फार महत्त्वाचं। श्रमजीवी शिक्षण संस्थेमध्ये शिकलात आणि आदर्श कॉलेजमध्ये शिकलात, श्रम आणि आदर्श हे दोन तुमच्या डोळ्यामध्ये ठेवा। बऱ्याचशा पुढे आहोत असं म्हटलं तरी वाटत, कारण हा जो विचार आहे, ही जी दृष्टी आहे, ही जी काम करण्याची पद्धत आहे, ती आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची। डिफेन्सच्या नंतर सर्वात जास्त पैसे शिक्षणाला वापरतात। त्याचं कारण असं आहे की आपल्या या देशामध्ये आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे एक चांगलं मनुष्यबळ निर्माण झालं। त्यानंतर कुलकर्णी दिव्या, दीप्ताली सुमन, PG डिपार्टमेंट ऑफ बॉटनी,
विद्यार्थिनी आहे कांबळे पूनम